हॅलो हा बोल बोल आवाज खाले हा घाबरतो काय घरी येऊन घ्यायची आहे तर ये घरी ये आपण इथे थांबलोय घाबरतो काय तुला हा ये पाय खाली घे. काय प्रकार आहे हा ओंक्या? ए ओंक्या, भाऊजे 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 नाही जाणार, नाही जाणार. इतका खाली आवाज नाही जाणार तुझा. बेस लावतोस ना तो नाही लागणार. हा काय प्रकार आहे? हा हे 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 काय अवतार अवतार काय केलंय हा? हा आणि कोणाशी बोलवता तू? घरी येऊन घे आम्ही या कोणाशी बोलवता या भाषेत तू? भाऊजे काय आहे? काल मित्राची गाडी आणली होती त्यालाच परत हवी मी म्हंटल येतोयस तर घरी येऊन घे आपण घाबरत नाही कोणाला त्याचीच गाडी त्यालाच द्यायला तू धमकीची भाषा वापरलीस. ओंक्या इकडे इथे बस जरा एक मिनिट इथे बस. काय चाललंय हा? ओंक्या हे काय हे टिश्यू पेपरची सिगारेट केली काय चाललंय तू? काय पाहिजे तुला? दुनिया दुनिया जी तुला या दुनियाच्या बाहेर काढायला बघते तीच तुला हवी आहे? भाऊजी आपण अल्फा मेल होणार आहे अल्फा मेल बर किती डबे लावून घेणार आहेस मागे? मेल होणार तर मग पंजाब मेलचे लावणार का हावडा मेलचे लावणार? भाऊजी मेल म्हणजे ट्रेन नाही अल्फा मेल अल्फा मेल अल्फा म्हणजे अल्फा मेल म्हणजे पुरुष अल्फा मेल म्हणजे अल्फा पुरुष अल्फा मेल होणार आहे मी ओय छड्डोय पण मग नेमका काय होणार आहेस? व्हेरी गुड. भाऊजी अल्फ भाऊजी भाऊजी काय चाललंय तुमचं मग तुझं काय चाललंय? तुम्हाला कळत कसं नाहीये अल्फा मेल मला सांगा जगात किती प्रकारचे मेल असतात मला फक्त दोन प्रकारचे मेल माहिती आहेत. एक आयता मेल आणि दुसरा झेलता मेल. एक तू जो माझ्या घरात आयता राहतोस म्हणून आयता मेल आणि दुसरा तूच जो माझ्या बायकोचा भाऊ आहे म्हणून मी झेलतोय म्हणून झेलता मेल. झालं भांकस करून झाली आत्ताच्या घडीला 6 प्रकारचे मेल आहेत अल्फा मेल बीटा मेल गॅमा मेल डेल्टा मेल ओमेगा मेल आणि सिग्मा मेल गंमत आहे एकही प्रकारात मोडत नाहीस तू. भाऊजी मी सगळ्यात भारी मेल व्हायचं ठरवलंय जो रावडी असतो जो असा निडर असतो जो सगळ्यांना धाकात ठेवतो अल्फा मेल ओय छड्डो हे नको बोलू. आजपर्यंत कधी स्वतःची चड्डो नाही धुतली सारखा चड्डो चड्डो करतो. भाऊजे काय भाऊजे काय आहे? एक मिनिट हे अल्फा मेल होणार आहे म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? भाऊजी मी असं दाढी वाढवणार आहे असे कुरवाळणार आहे केस वाढवणार आहे असा बेदरकार होऊन असा उघडा फिरणार आहे हा म्हणजे तुझ्या गावी जाणार आहेस तू? गावी का जाईल तर तुझा काका आणि बाप असेच फिरतात गावी उघडे बेदरकार बिंदास. हा काय बरं झालं ना काय बरं नाही. असेच फिरतात. म्हणजे तुझ्या गावात सगळे अल्फा मेल आहेत? मीडियोकर जोक्स तुमच्यासारखे विकर मेल आमच्यासारख्या अल्फा मेलवर सतत टीका करत राहतात तुम्हाला काय करणार अल्फा मेल मध्ये जगायची काय गंमत असते ती असं दाढी कुरवाळायची मगरूरपणे उत्तर द्यायची राजासारखं बसायचं ॲनिमल आहे मी ॲनिमल कोण आहेस तू? ॲनिमल खरं तर तू मिनिमल आहेस. संस्कृतीचा मर्डर करणारा क्रिमिनल आहेस. माझ्या घरात नल्ल आहेस. कळलं? अल्फा मेलशी बोलताय भाऊजी हात खाली अल्फाजों को काबू में रखो गप्पे. बाप दादाचं आयुष्य अल्फांजो मँगो गोळ्या करण्यात गेला. हा मला सांगतो अल्फांजो को काबू में रखो. ए कुठं आवाज काढतोयस? फोन आला म्हणून वाचला माझ्या मैत्रिणीचा फोन आहे बघा अल्फा मेल मैत्रिणीशी कसा बोलतो बर. काय हा बोल नाही करणार रिप्लाय काय करशील परशील. ए आवाज वाढवू नको घरी येई ना नाहीतर फोन ठेव फोन ठेव क्या? हा चल लव यू लव यू का हा चल हा चल फोन ठेव मग ही काय पद्धत आहे? ही काय पद्धत आहे? शिवलरी आहे की नाही? शिवालरीशीच बोलत होतो आता शिवलरी म्हणजे स्त्री दाक्षिण्य आहे की नाही असं बोलतात का स्त्रियांशी? अल्फा मेल असेच बोलतात स्त्रियांशी अल्फा मेलची हीच पद्धत आहे प्रेम करायची
तुमच्यासारखे नाही बाबूने थाना थाया का नो. अल्फा मेल असे पकडतात सोडतात. अशी मानेवर अशी लव बाईटचा असा नेकलेस झाला पाहिजे. पाठीवर असा नखांच्या ओरखड्यांचा असा धबधबा व्हायला पाहिजे. ओंक्या भाऊजी मी तुझा काय दिस इज अल्फा मेल लव. कळलं? पप्प्यांची माळ आणि कानाखाली जा दोन्ही पण पॅशनेटली पाहिजे भाऊजी. ओय छाटो ओय. असं अल्फा मेल असा असतो. असाच असतो. पण मग आणि हे- बायकांना पण असाच आवडतो भाऊजी. पण हे सगळं कोण करेल? कोण करेल म्हणजे आपल्याला करायला पाहिजे. बायकाच्या नाही 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 पण त्यांना तोच आवडतो अल्फा मेल. तुमच्यासारखे पुरुष नाही आवडत. बायकोला नवरा पाहिजे, नवरा. मिशीवाली बाई नको आहे. नाही तर तुम्ही तुमच्यासारखे पुरुष आहेत ना, अहो असं म्हटल्यावर नका खाता तुम्ही करत. कॅल्शियम मीटर्स कुठले हाथू. अल्फा मेल सारखं जगलं पाहिजे भाऊजी. तुमची बायकोच तुम्हाला कशी वागवते ना ते बघा जरा. ओंक्या तुझी ताई आहे ती. असेल माझी ताई. अल्फा मेलला नाती नसतात. पुरुष आणि बाकी सगळ्या स्त्रिया. हॅलो. अगं अगं ग्रुपवर वाचायचं ना ग. रियुनियन ग्रुप केलाय ना, त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स दिलेत मी. ते अगं हे बघ केली आहे मी लिस्ट तशी, पण त्या लिस्टमध्ये ना हो हो अश्विनीला कळव. मी का कळवू? प्रत्येक वेळेला मी नाही कळवत बसणार या. तुम्हाला हे कर. एक मिनिट थांब, एक मिनिट. ओला टॉवेल नका टाकू इथे, सांगितलं होतं ना. सोफ्यावर असं नका वागत जाऊ. वाईट टाका पटकन. आणि हे काय आहे कपड्यांच्या घड्या घाला ना. हॅलो. हा अश्विनीला. बरं ठीक आहे, तिला पण मीच फोन करते. पण बोरिवली ठरलंय सगळ्यांना, तेच बरं पडणार आहे ना. हो उद्याच भेटतोय आपण. काय करताय तुम्ही? अरे ती ओरडेल परत मला. थांब. ती ओरडेल म्हणजे अरे अल्फा मेल तुम्हाला ऑर्डर कशी सोडते तुमची बायको? माझं चुकलं ना, मी आलो आणि कपडे इथे टाकले. अल्फा मेल कधी चुकत नसतो. अल्फा मेल इज राईट और ऍब्सोल्युटली राईट. कळलं? कळलं? तुमच्या बायकोनी तुमचा म्हणजे पक्का 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 खिलोना करून ठेवलाय तुमचा. हो असं केलं ना केलं. घरात किंमत आणि जगण्यात गंमत पाहिजे असेल तर बी एन अल्फा मेल भाऊजी. ओंक्या मी नाही होऊ शकत रे अल्फा मेल. का? मला दाढी नाही येत रे. आणि मी असं हे उघडा पण नाही फिरू शकत. नाही बघवत माझ्याकडे. आणि माझ्या शरीरावर ना अशा विचित्र अशा अश्लील अशा जन्मखुणा आहेत रे. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही पर्सनॅलिटी तशी नाही ना डेव्हलप करू शकत. मग ना ऍटिट्यूड तसा ठेवा ना. वागा तसे. काय नाही करायचंय. नाही हूल द्यायची बायकोला. हूल द्यायची बायको ताब्यात. फक्त असं असं वाटलं पाहिजे मारतोय पण केसावरनं हात फिरवायचा. अंगुष्ठा तर्जनीमध्ये तिचा असा अनुवटी पकडायची, जवळ घ्यायचं, किस करायला जाणार, लांब ढकलायचं. निग्लेक्ट. वस्तूंची आदळापट करायची, आरडाओरडा करायचा. तिला कळलं नाही पाहिजे काय होतंय ते ना. काय होतं बिथरली पाहिजे. बास. एक हूल लाईफ कूल. हॅलो. अगं तू जरा बघ ना ग्रुप आणि थंब दे ना. कळत नाही यार किती लोक येणार आहेत. तसं आपल्याला चहा घ्या. चहा थंड व्हायच्या आधी पिऊन थंड व्हायच्या, टाका. हं? नाही अगं ते बघ ड्रेस कोड काही ठरला नाही, पण ब्लॅक घालूया ना. ब्लॅक सगळ्यांकडे असतं. हो हो उद्या मला ओरडला तू? नाही नाही तुला नाही ग. तुला एक मिनिट थांबा. एक मिनिट. काय झालं? थांबा ना, फोनवर बोलते. जरा थांबा. अगं ऐक मी एक मिनिट थांबतेस का? मी करते नाही तर तुला फोन. हा काय खाली ठेवा ते. खाली खाली करा ते. खाली काय आरडा लावलाय? हे काय काय करत होता तुम्ही? पाणी संपलं. दिसतंय मला ते. मग हे पाणी संपलं तर हे कर, ग्लास पडेल. तू हे कर, आत नेऊन ठेव. हे ग्लास माहेरचा आहे ना तुझ्या, आत ठेव. तुम्ही पाणी प्यायलात ना, स्वतःचा ग्लास स्वतः सुद्धा आतमध्ये ठेवता येत नाही तुम्हाला. आणि आजवरी तुम्हाला माझ्या बाहेरच्या भांड्यांची काळजी वाटते. आणि मुळात ओरडताय कशाला? फोनवर बोलते दिसत नाही तुम्हाला? उगाच आपला आरडाओरडा करायचा फोनचा.
हे तू ऐकतेस काय ग आमचं बोलणं? अगं नाही, गंमत आमच्या घरात असं चालू असतं मध्ये मध्ये. येडायस का? कसे अल्फा मेल होणार यार तुम्ही भाऊजी यार. तिने विचारलं ना काय 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 पुरुषच्या ह्याच्यावर कलंक आहात तुम्ही. कलंक नाही काय पागल मेरा आहात तुम्ही. मूर्ख कुठले ईमेल आहात तुम्ही. ईमेल म्हणजे घाणेरडे मेल. ए घाणेरडे मेल. अरे यार जगा ना यार. बायकांना कसं बुबुळांवर नाचवायला पाहिजे पुरुषांनी. बुबुळांवर. हे बघा इथे गेली पाहिजे, तिकडे गेली पाहिजे, उठली पाहिजे, बसली पाहिजे. अरे, कळणार तिला. हा, बुबुळ सोडून सगळं हलतंय तुमचं भाऊजी. काय कळणार आहे ह्या नजरेतनं. वापरा ना, तोंड वापरा ना. तू बोला ना बुबुळांवर नाचवायचं. अरे नजरेत नाही दम, पण जिभेत आहे ना जम. कोण देतोय तुला आज यमक? मला काय रे ही ती यमक? मला माहित नाही. एक काम करा, ताईला बाहेर बोलवा, तिच्या समोर मित्रांना फोन लावा आणि सगळ्यांना पार्टीला बोलवा. म्हणजे ती माझा जीव घेईल. काय जीव नाही घेणार. अल्फा मेलचा जीव फक्त अल्फा मेलच घेऊ शकतो. लक्षात ठेवा. फोन ठेवला ताईला सांगायचं, ये आज मैं 50 लोगों के साथ दारू पिएगा, ओंक्या को भी दारू पाजेगा और मुझे इधर मुर्गी काटने को मांगता है. बाबा, मेरे को इधर बोम्बिल फ्राई मांगता है, मा- मेरे को इधर कोलंबी फ्राई मांगता है. बोलवा. हाक मारा ताईला. माझा संसार मोडेल रे मग. नाही मोडणार. अल्फा मेलला संसार नाही, अल्फा मेल पाहिजे असतो. बोलवा बोलवा. रसिका अल्फा मेल सारखं बोलवा ना. काय आता आज काय आरडाओरडा लावलाय तुम्ही? काय झालं बोला. बोला बोला. म्हणजे काय करताय? मंदार हम्म. माझ्या घरी ये जेवायला. बनेला घेऊन ये, पम्याला घेऊन ये, विराजला घेऊन ये. खबरदार जर कुणी चखना आणला तर. माझी बायको बनवणार आहे आज. बनवणार आहे माझी बायको चखना. चला माझ्या घरी या. 50-50 लोकांनी तडाक. हे काय केलं तुम्ही आता? चकणा म्हणजे तुम्ही दारू पिणार आहात? हो. घरात बसून मित्रांना बोलवलं तुम्ही? आणि तू जेवण करणार रसिका? एक मिनिट, ओरडू ना. मी आता करणारच आहे जेवण, पण लगेच. हो करते ना मी. चिकन तंदुरी. मला सगळं चमचमीत पाहिजे. चिकन तंदुरी. हा मला नाही येत ते सगळं बनवता. नाही येत. ओरडून ओरडून मी शिकू हे मोबाईलवर शिक. चल नाही येत तुला. दुसरा कार. मला चमचमीत पाहिजे. मला पिवळ्या बटाट्याची भाजी कर चमचमीत. येते करते मी, मस्त करते. मला साधं वरण कर चमचमीत. ओरडू नका. मला आत्ताच्या मऊ भात पाहिजे चमचमीत. 2 चमचे तूप पाहिजे चमचमीत. भाऊजी यातलं काही चमचमीत नाहीये. नाही येत ना दुसरं तिला. ओरडू नका. मला कळलंय तुम्हाला. हे बघा मी हे करते. चालेल करते. हा लगेच कर. ए, मग मेरे को. ओरडू नका. मी करते. मेरे काम. घाबरली. काय बोलली नाही. आम्ही करते. मी बोललो होतो तिला अशी अधिकार वाणी पाहिजे. असा रॉनेस पाहिजे तुमच्या. रसिका तू अशी का? हे मसाला आणायला चाललीस का बॅग घेऊन? नाही माहेरी चालले. माहेरी का चाललीस? नाही तुम्हाला काहीतरी बरं वाटत नाहीये ना? आरडाओरडा करताय, मित्रांना बोलवताय, काहीतरी आहे ना घरात. तुमच्या पार्ट्या होऊ दे. मी जाऊन येते. मी येईन नंतर येईन आरामात. झालं की सांगा मला, कळवा. नाही मी नाही करणार पार्टी. तू नको ना जाऊ प्लीज प्लीज प्लीज. मी काय हे मुद्दाम नव्हतो करत रसिका. मला हे तुझा भाऊ बोलला ओंक्या की असं ताईला हे करून बोला म्हणून बोललो मी. हा तू हे ओंक्या मी करू नको, कळलं ना? मला हा बोलला तू असं ताईवरती असं अधिकारवाणीने बोला. असं ये असं बोला, मग ताई खुश होईल, मग ती जास्त प्रेम करेल. अल्फा मेल असतो बोलला. काय बोलला? काय बोलला? अल्फा मेल. ते मी मस्करीत बोललो ताई. मजाक में ते त्यांना. तू गप्पच बस. अरे खरंच? मी तुला बघणार आहे नंतर. आणि तुमचं काय? मी नाही. माझ्या भावाचं नेहमी तुम्हाला ऐकून घ्यायचं नसतं. आज तो तुम्हाला नको ते काहीतरी शिकवतो अल्फा मेल वगैरे, तर त्याच्याकडनं शिकून घेताय. हा लाज वाटते तुम्हाला? इकडे बसा ना. रसिका नाही, तुम्हाला कुठली भाजी आवडीची असते ती तुम्ही बायकोला करायला सांगता, बरोबर? बायकोने कसं वागायचं, काय करायचं हे तुम्ही ठरवता. आणि बायकोला कसा नवरा हवाय हे पण तुम्हीच ठरवणार. बायकोला विचारा ना, तिला तिचा नवरा कसा हवाय. मला विचारा, मी सांगते.
मला माझा नवरा ना जसा आहे तसाच हवाय. प्रेमळ, समजूतदार, जो माझा आदर करतो. तुम्हाला आठवतंय मागे माझ्या बाबांना खूप बरं नव्हतं. तुम्ही पण खूप अशक्त होतात, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी रक्तदान केलं का? तर तुम्हाला माहिती होतं बाबांना बरं वाटलं की मला बरं वाटणार आहे, हो ना? मग हे अल्फा मेल दुसरं काय असतं? तेच असतं ना सगळं. रस्त्यात एखाद्या बाईवर अत्याचार होत असताना जो पुरुष तिला वाचवतो ना, तो खरा अल्फा मेल. तिला मुठीत ठेवणारा, मगरुरी करणारा हा अल्फा मेल नसतो. मला तर वाटतं तो मेलच नसतो, तो ना राक्षस असतो, जनावर असतो. हे सिनेमावाले वाटेल ते दाखवतात. तो काय तर म्हणे बायकांना अल्फा मेल आवडतो. नाही, बायकांना अल्फा मेल नाही, आपला मेल हवा असतो, जो आपली काळजी घेईल, आपल्याला समजून घेईल, आपल्यावर खूप प्रेम करेल, आदर करेल. आणि ते ऑलरेडी सगळं तुम्ही करता की नाही माझ्यासाठी, मग कशाला उगाच नको ते काहीतरी. क्या बात आहे ताई. मी एकदम सेम डिट्टो सांगणार होतो आता. हे सांगणार होतास? तुला ना मी सोडणारच नाही. हा काय अवतार के हे हे काय आहे हे? हा दाढी वाढवली की आधी निघ, आत्ताच्या आत्ता निघ आणि केस कापून ये. अरे ताई, मूर्खासारखं काहीतरी करत असतो. थोडंसं यार, मला काहीतरी याला पहिले घरातनं बाहेर काढ. नाही नाही, तुम्ही बॅग घेऊन या, आता नकोच आहे मला. क्या बात है, अल्फा ब्रिलियंट परफॉर्मन्स. पंजाब मेल सारखे सुटला होतात. कडक कडक. बघूया हासरसिक काय म्हणतात या स्किटच्या थॉट विषयी. प्रसादा. पुन्हा एकदा आज अत्यंत महत्त्वाचा विषय या मंचावरनं मांडला गेला, त्याबद्दल मोठे अमोल पाटील आणि अर्थात गोस्वामी तिघांचंही मनपूर्वक अभिनंदन. तिघांसाठी टाळ्या वाजवूया. चित्रपटातून काय दाखवायचं हा ज्या त्या मेकरचा वैयक्तिक प्रश्न असतो, पण त्यातनं काय घ्यायचं हाही आपला वैयक्तिक प्रश्न असतो आणि तिथेच गफलत होते आणि त्याचे दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात. अल्फा मेलबद्दल मला काही बोलायचं नाही आहे, पण तू जे पोर्ट्रे केलंस नेहमीच्या पेक्षा खूप वेगळं कॅरेक्टर प्ले केलंस आणि त्यात तू 100% सक्सेसफुल झालास. तो मॅडनेस तुझ्या वावरातून क्षणोक्षणी दिसत होता आणि त्याला कॉपी करतानाची तुझी तारांबळती पण तू पीपी मस्त दाखवली. रसिका ॲज युजल मस्त, मजा आली, खूप मजा आली. सई. मस्त होता परफॉर्मन्स. जो ट्विस्ट आला, रसिका त्याला बसवते आणि 4 शब्द चांगले सेन्सिबल सांगते, तो पार्ट मला खूप आवडला. तो छान डिलिव्हर पण केला गेला. आणि ती जेव्हा आपला मेल असं म्हणाली, त्यावर तू जे स्माईल दिलंस ना पृथ्वीक, ते प्राइसलेस होतं. मजा आली त्याने. राऊत मस्त. मला हा अटेम्प्ट खूप आवडला. विगमध्ये विशेष दिसतोयस आणि या निमित्ताने काही तुझ्या फॅन्टसीज पण सिक्रेटली बाहेर आल्या. तुला कसले कसले नेकलेसेस पाहिजेत वगैरे, हेही आम्हाला नव्यानेच कळलं. तर तेही खूप सरप्रायझिंग आणि शॉकिंग होतं. मजा आली. सुपर. मंडळी, अकबरला बरं करण्याचा सलीमनं उचललाय विडा. त्यामुळे आता इथे होणार आहे विनोदाचा राडा. चला तो बघूया. जो दाखवायला मंचावर येत आहेत रत्नागिरीची रत्न श्रमेश प्रथमेश आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. बस बस. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे केवढा मोठा आहे हा. तुम्ही म्हणाल रोज चालत येतो, आज आडवा कसा? किडनी स्टोन. काळजी नका करू. नाही, कोण करत पण नाही. काळजी नका करू. असं होतं. माझ्या अंगात किडे आहेत हे मला माहिती होतं, पण खडे आहेत हे सध्याच कळलं. त्यामुळे मी आडवा होतो. ठीक आहे. आजूबाजूला भ्रष्टाचार, दंगली, सगळं मारामारी, लफडी चालू आहेत, तरीही माझा महाल निवांत आहे, शांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री बेगमची काढलेली समजूत अजून उठलेली दिसत नाही.
बापाच्या इज्जतीची किडनी आपटून झाली हा? आता बोल बोल दादोस हा मी आयलो. हो मला माहिती आहे त्या रात्री टीव्हीचा आवाज मीच वाढवला होता मला माहिती बोल अरे, छान. मी आलो मला माहिती. दादूस हा. दादूस हा. हे असं कसं झालं? हा? हे असं कसं झालं? परवा रात्री अचानक कळ आली इकडे. तुमच्याबद्दल बोलत नाहीये. हा? हे असं कसं झालं? काय झालं? सलीम इतक्या महिन्यांनी सई तामणकरला भेटायला आला. सलीम इतक्या महिन्याने प्राजक्ता माईला भेटायला आला. इतके महिने कसे गेले? हे असं कसं झालं दादूस? असं कसं झालं जसा खडा माझ्या इकडे आला तसंच झालं ते तुला कळत नाही काय बापाची विचारपूस करायची सोडून इकडे तिकडे हिंडतोयस दादूस हा. थुकरट गोष्टींवर नंतर बोल. नंतर आता आलोय तर सुरूच करतो. हा पहिला इकडे बाजार मांडायचा असेल आज मी कोणावरही शेअर करणार नाहीये. वाचले सगळे वाचले आज मी कोणावरही कविता करणार नाहीये. कविता वाचली आज मी काही गोष्टींचा खुलासा करणार आहे. खुलासा काही सत्य गोष्टी जगासमोर आणणार आहे. ए सांगशील ऐ, तुमच्या सगळ्यांची खरी वय मी सगळ्यांसमोर सांगणार आहे. बर पहिल्या सई तामणकर अरे बापरे ह्यांचं वय आहे लग्नाचं. हा एकदा काय ते लग्न करा. इकडच्या आशा संपतील, बर्बाद होतील एकदा. बापरे त्या सोप्यावर तू पण असतोस दुसरी व्यक्ती हा मुळात ह्या व्यक्तीचं वय आहे बारशाचं. लहानच मुलगा आहे हा. पण एवढा लहान मुलगा इंडस्ट्रीत केवढं काम करतोय. सर तुमच्याबद्दल बोलतोय मी. काय करायचं या माणसाचं? डायट करतोय, बारीक होतोय. इंडस्ट्रीचा हिरो आहे हा हिरो. हा बघू नका, शिका यांच्याकडून. तुमचं वय भीक मागायचंय. मी पण असतो तिथे. थांब आता इकडच्या बागेत जाशील करेक्ट. हा ये मेन सब्जेक्ट. ये असाच सर. बोला. ह्या व्यक्तीचं वय हा नुकतंच उमाललेलं गुलाब आणि ही व्यक्ती हा ह्यांचं वय एक. बास झाला बास मला माहिती आहे मला माहिती आहे इकडे काहीतरी चांगलंच घेऊन आला असशील इकडची भांडी घासून झाली आता मुद्द्यावर ये हा बोला. आला म्हणा शारा काय आले आल्या मुद्द्याचा बोल बोला दादूस. बापाच्या पोटात खडे झालेत अरे त्या वेदनेची तरी दखल घे दादोस हा. आपली दखल कोणी घेत नाही. कोणी घेत नाही का ऑस्ट्रेलिया सिंगापूर टीम वेगवेगळ्या आहे. अच्छा बापरे आपण दहीसरलाच आहोत तेव्हा. काळजी करू नको दौरा येईल आपल्याला एकच दौरा येईल. कोणता? दिल का दौरा. अरे बाप असू असू दे एवढं निराश होऊन चालणार नाही आल्या आल्या अपशकुनी बोललंच पाहिजे हा म्हणजे काय? हा, ही सौंदर्याने घेऊन गेली खाडाकोड घेऊन माझ्या समोर काय आला सांग मला दादूस हेच हेच माझ्या सौंदर्याबद्दल बोलता. माझ्या सौंदर्याची चेष्टा करता. चेष्टा हो तुझ्या सौंदर्याची हो तुला सौंदर्य आहे हो. तुझ्यापेक्षा तुझी झेरॉक्स चांगली दिसते माहिती आहे ना हा? एवढा शाना सौंदर्याचा वाटा करतोस का बस? हा असाच राग मनात ठेवला त्याचा खडा झालाय बदामे पिस्ता. बदामे पिस्ता भिजवला तुझा सुका मेवा नाही तो खा तो खा म्हणजे तुला अक्कल येईल बापाची काळजी कशी करायची ती दादोस हं. मला तुमची काळजी आहे. कशी काय? दादोस हं. किडनी स्टोनवर उपाय एकच. काय बियर प्या, स्टोन पडा. गप्प बस किंवा स्टोन पडा आणि बियर प्या. निमित्त आहे सगळं म्हणजे प्यायची निमित्त पाहिजेत ही अंधश्रद्धा आहे म्हणजे? बियर पिऊन जर खडे पडले असते तर दवाखान्यात बियर शॉप लागले असते ओ माय गॉड. मग दादूस काय करायला पाहिजे आपण? मला एका डॉक्टरची गरज आहे ओके दादूस माझ्या ओळखीत एक सर्जन आहे. कोण मी बोलवतो माझ्या ओळखीच्या सर्जनला. बोलव. पेशे खिदमत है. हा. हुसने गढुळाचं पाणी, हुसने बिबवे वाळी, हा. हुसने हिरवी मिरची, अनार खळी दगडू मयेका. सो हॉट. एक मिनिट हसू नका. बघा सिनेमा स्कोप पण तिकडे आणि हिचा स्कोप पण तिकडेच आहे. चांगला आहे. भीक मागायचं वय आहे आपलं. भीक मागायचं. ए, ए, काय? भाव कुठे लागला? भाजा भाजावर जो है जनाब. सुरुवात केलं ना आल्या ए खुळी खडी अक्कल आहे तुला आता वर्ज आहे असा आहे ते भाज्या वर्ज आहे कसं शांत व्हा आंबट चना. आंबट ना फक्त खडी सुंदर आहे बाकी सगळा घोळ आहे
ए जहापना जहापना इथे शांत व्हा. जहापना मी तुम्हाला चेक करायला आली मला तुम्हाला चेक करू द्या. चेक करू द्या. काय करणार आहेस? ही check सर्जन करणार. आहे, सर्जन आहे. मोठा श्वास घ्या. मी घेतो पण तू का घेतला? ओ माय गॉड. ओ माय गॉड. ए, थांब, ए, पुढचं ऐक. 7 ऑपरेशन थिएटर तयार करा. 7 800 पेन किलर्स मागवा. 800 पेन किलर 332 सुया मागवा. 332 सुया चाळण करणार की काय? 70 लिटर रक्त लागेल. अरे बोकड कापताय. एक ब्रेन सर्जन आणि 3 किडनी डोनर्स लागतील. येस मॅडम. एवढी ऑर्डर कशाला? ऑपरेशन करायला. काय ऑपरेशन? कुणाचं ऑपरेशन? तुमचं ऑपरेशन. माझं का? डोळे दाखवा. जीभ दाखवा. खडे दिसत नाहीयेत ऑपरेशन करावं लागेल. इमर्जन्सी. ए थांब इकडे. किडनी स्टोन किडनी मध्ये असतो, जिभेवर घेऊन फिरत नाही कोण. अक्कल आहे तुला? हा कुठून आणलासा हिरवा करकोचा? हा काय अक्कल आहे तुला? कसं बोलताय तुम्ही मला शाना कव्वा? शाना कव्वा जातो मी पिंडावर आता चोचा मारतो. अरे शाना कव्वा चहापणा आहे. दादूस ठीक आहे. हा. एवढं काय भडकताय? काय? शहाणा कवा जहापणा एवढंच चुकलीये. तुम्ही प्रथमेशला पाम्या 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 बोलता त्याचं काय? तुझं लॉजिक आहे ना गोदडीत घेऊन कुदवलं पाहिजे. माझ्या मनात आहे ना तुझ्याविषयी काहीतरी येत आहे. काय? कळलं? तुझ्या चड्डीची नाडी काढेन. हा. नाही, 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 नाही. कळलं? जहापणा जहापणा आहे ते. जहापणा चहापणा चहापणा. लॉजिक सांगायला येतं. हा ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन अजिबात नाही, अजिबात नाही. ऑपरेशन हिच्याकडून तर मी अजिबात करून घेणार नाही. ऑपरेशन करण्या अगोदर पेशंटला भूल देतात एवढं साधं तरी हिला माहित असेल काय? बघलेत माहित नाही. माहित आहे माहित मला आहे. पण ती टेक्निक जुनी झाली आहे. जुनी? हो. मी ऑपरेशनच्या आधी भूल देत नाही. मग काय मिस कॉल देतेस? घोटीव कागद देते. घोटीव कागद. घोटीव कागद थेरपी. घोटीव कागद थेरपी. पेशंटला मी घोटीव कागदापासून नांगर होडी बनवायला सांगते. तो होडीचा नांगर बाहेर काढेपर्यंत मी पेशंटचा आजार बाहेर काढते. अशी किती ऑपरेशन केलीस तू? तुम्ही पहिलेच आहात. पहिल्यास हिच्या होडीचा नांगर पहिला माझ्यावर फिरणार आहे म्हणजे उठणार की नाही हे पण मला माहित नाही. लाज वाटते? अजिबात नाही. मी हिला परीक्षा घेतल्याशिवाय माझ्या बॉडीला काय ह्या चादरीला पण हात लावू देणार नाही मी. ठीक आहे दादूस ठीक आहे. काय? अनारखळी प्रत्येक परीक्षेत पास होईल हा माझा विश्वास आहे. विश्वास. येस हिची परीक्षा घेऊ. येस. तू तयार आहेस? हो. वा अगोदर नमस्कार केला मग कॉमेडी आतमध्ये पाठवली. वा वा. आता आपण मोकळे झालो. सुंदर. क्या बात आहे. आता आपण सेफ आहोत. आता सर तुम्ही चणे खायला मोकळे. विचारा विचारू. यकृत म्हणजे काय? माहित नाही. बघितलंस? तिला माहित नाही यकृत म्हणजे काय. कारण की मला शाळेमध्ये पूर्ण हिंदी विषय होता. यकृत मी ऑप्शनला टाकलं होतं. तू संस्कृत बद्दल बोलतेस, मी यकृत बद्दल बोलतोय. लिव्हर. जॉनी बोललीस तर थोबडा फोडेन. जॉनी लिव्हर असू दे. अजून एक चान्स. हो. अजून एक चान्स. अजून एक चान्स. जठर कुठे असतं? मला माहितीये. हा. मला खूप आवडतं. कालच मी खाल्लं शाही जठर पनीर. कुठे भेटला तुला हा नक्षीदार माठ? कुठे भेटला? मी जठर तिला जठर माहित नाही सर. मी सांगतो. तू सांगतो. सांग सांग सांग. अनारखळी जठर आपण ज्याने नख कापतो ते ते. नेल कटर. ते नेल कटर. ते नेल कटर. हा अगं नाश्ता आणि जेवण ह्याच्यामध्ये आपण खातो ना जठर जठर. ते सटर फटर. ते सटर फटर साली. ओ आता मला कळलं. अनारखळी जठर. भुवया आहेत त्या. भुवया. भुवया जठर 3 वेगळी अक्षर आहेत. नाचताना दिसत आहेत. जठर. जेवण जेवतोस हा. 3-4 टाइम. हा. कुठे जातं ते? घाणेरड्या गोष्टी. ए पोटात जातं. हा. जठर. जठर इकडे असतं. पाहिलं? अच्छा हा. आतल्या गोष्टींबद्दल बोलताय. बरोबर. मग दादूस ते आम्हाला कसं कळणार? तुम्ही ऑपरेशन टेबलवर झोपलात हा. की ही तुम्हाला अनफोल्ड करेल. Unfold. मग आम्ही तुमच्या बॉडीमध्ये मॅप लावू. Map? मग मॅप आम्हाला दाखवेल जठर कुठे आहे की 2 मिनिट्स अवे 3 मिनिट्स अवे की बाबा राईड येतच नाहीये म्हणून. आणि मध्येच रेंज गेली तर काय कराल? दादूस तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. दादूस. ऑपरेशन असं विचारू नका. अजिबात ऑपरेशन करा. बस. बस स्किट संपलं. झालं 12 मिनिटं झाली. ए! नाही. मग थांबा. तुम्ही आमच्यावर विश्वास का नाही ठेवत आहात? तुम्ही सलीमवर विश्वास का नाही ठेवत आहात? दना ही बोलण्याच्या पलीकडे गेली आता. मी जहापना मेसेज पाठवतो नंतर वाच 3-4 वेळा. जहापना तुमचं ऑपरेशन करण्याआधी आम्ही तुमची परवानगी घेणार. कसली पण सलीम सलीम. यांना कॉन्टेंट फॉर्म दे. ठीक आहे. कॉन्टेंट फॉर्म. तेच म्हटलं. मुली
त्याला कन्सेंट फॉर्म म्हणतात. आणि कॉन्टेंट ते हे बाकीचे शोधतात आपल्या स्किटमध्ये. दादूस अनारखळी करणाऱ्या ऑपरेशनला यायचं हा. हा, बाहेर आणू नका, हा? आहेर आणू नका. आहा. झालं. वाचा, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. हा कन्सेंट फॉर्म आहे. आदर्श सुनेचे नाव, येस माझा आवडता खडा, येस खडा आणि बादशाह. येस याच्यामध्ये जर कुणाचा एकाचा जीव वाचवायचा झाला तर कुणाचा वाचवायचा, येस हा ऑप्शन ठेवलाय तुम्ही. येस. प्राजक्ता माळीच्या सौंदर्याची 5 वैशिष्ट्ये सांगा. या फॉर्म मध्ये पण तिचं नाव ते डिफॉल्ट असतं. डिफॉल्ट. ह्याच्यासाठी फॉर्म तयार केला असशील तू. नाही नाही नाही. चल, चल. दादूस मी अजिबात हा फॉर्म भरणार नाही आणि तुम्हाला ऑपरेशन करू देणार नाही. तुम्ही चालता माझ्या नंतर. ठीक आहे दादूस, हा. ऑपरेशन करू नका. हा. माझ्याकडे वेगळी थेरपी आहे. काय अनारखळी यांचा खडा आपल्याला नॅचरल पद्धतीने बाहेर काढावा लागेल. तू नॅचरल बोललास तेव्हा मला भीती वाटायला लागली. नेमकं काय करणार? नैसर्गिकरित्या. नैसर्गिक येस म्हणजे काय करणार? पण त्याच्यात मला अनारखळी आणि तुमच्या सगळ्यांची मदत लागेल. बापरे. ओके, सगळ्यांनी एक दीर्घ श्वास घ्या. घ्या घ्या, दीर्घ श्वास घ्या. मी कसा उभा राहू? तुम्ही असे उभे राहा. असे. दीर्घ श्वास घ्या हा. आणि माझ्या मागून करा. Come on, दादू, put your hand together. ए पुच्चू, काय मोरी तू बाय? मी मोरी तू बाय? मला तू बाय ना? लहान पोरगा वाटलं तुला मी खडा पाडायला? दादूस खडा नाही. शांत व्हा अरिझोना, शांत व्हा. असा थोबडवीन नाहीला दाईसरला जाईल. ए दादूस अगं ॲरिझोना नाही, जहापना आहे, जहापना. शांत थोबडा एवढा सुंदर आहे काय बोलू पण शकत नाही. ठीक आहे दादूस, वेगळी पद्धत काय, काय? दुसरी पद्धत काय? त्या कुठे गेली? लवकर, लवकर. त्या पद्धतीचं नाव आहे पोएट्री थेरपी. ओ पोएट्री थेरपी. तुझा एक गोष्ट मला आवडते. काय? थेरपी शब्द जोडतोस, बाकी 2 कुठलेही शब्द उचलतो. हे मला आवडतं. ऐका, पोएट्री थेरपी. दादूस, मी तुमच्या खड्याला कविता ऐकवणार. खड्याला कविता ऐकून खडा विरघळणार आणि तो बाहेर येणार. अक्कल आहे? कविता वाचून खडा बाहेर येतो? निर्लज्ज नालक छोरगिरी आहे. बाहेर वा. ठीक चाल आहे, जाऊ. ठीक आहे. आपण एक शेवटचा उपाय करू, निखिल बना. निखिल बना. दिसतोय केस वाकडे तिकडे दिसताय. शूटिंग संपल्यावर भांडुपला जातो मी एकटा रात्रीचा. हा? दिसतोय तुला? जहापना आहे मी. चहा बना. आपण शेवटचा उपाय काय? करूया. तुमची नाडी बघू. येस दुसऱ्या हाताची. पुढे या. काय काय करतेस तू? तुमच्यातनं बाहेर हा. काढते मी खडा, खेळते मी तुमच्या सोबत. अरे खडाला फुगडा, इतका घाणेरडा यमक. थांब सिपाहियो, सिपाहियो चुनवा दो इन्हें. अनारखळी. चुना सिपाहियो, चुनवा दो. क्या बात, क्या बात, क्या बात. सुपर हिट परफॉर्मन्स. फुल स्विंग मध्ये होता तुम्ही आज. बॅक टू बॅक नॉन स्टॉप पंचेस येत होते. क्या बात गाईज, नेल्ड इट. प्रसाद काय म्हणाल? वा 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 वा, धुमाकूळ, कहर, बहारदार, ब्रिलियंटली परफॉर्म केलं आणि तुफान तुफान एनर्जी होती. गिव्ह अँड टेक फार अप्रतिम होतं, टायमिंग फार अप्रतिम होतं तिघांचं पण. जे जे मध्ये मध्ये तुम्ही पेरत गेलात ते पण सगळं विलक्षण होतं. खूप दिवसांनी एक तर ही सिरीज आली आणि फार मजा आली. आणि स्पेशल थँक्स टू प्रियदर्शिनी. माझ्या कामाबद्दल बरेच लोक बोलतात, माझ्या दिसण्याबद्दल फार कमी बोलतात. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. किती आवडलं ते. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी भेटलात, खूप बरं वाटलं. प्रोफेशनल फालतूगिरी खूप दिवस विटनेस केली नव्हती, ती आज करायला मिळाली. मला तुम्हाला दोघांना अशी कॉम्प्लिमेंट द्यायची की रायटिंगमध्ये तुमच्या जे आहे ना चाम, तो असाच टिकून ठेवा. फार सुंदर आहे. बाकी ब्रिलियंट. तिघांचेही परफॉर्मन्सेस क्लास. प्रिया छान दिसतेस आणि खूप सुंदर परफॉर्म केलंस. लॉजिक जे असतं तुमचं ते पण इतकं इन्सेन असतं, त्यांनी मजा येते. एक वेगळीच दुनिया तयार होते. खूप मजा आली. थँक्यू. मंडळी, असं म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, पण काही लोक त्या गाठी सोडून इथे नव्या गाठी बांधतात. कसं ते बघूया पुढील प्रहसनातून, ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्यजत्रेचे अतरंगी हास्यवीर. आज उनसे पहली मुलाकात होगी और
आमने सामने क्या क्या बात होगी और होगा क्या क्या पता हे वाचाऱ्या काय रे ही काय फालतूगिरी आहे. काय झालं अरे माझा टावेल तू वापरतोस आहेस, तू माझा टावेल वापरतोस म्हणा हे छोटा नॅपकिन वापरावा लागतोय. त्यात काय एवढा तू ठरवलंस ना तर हा नॅपकिन तू कमरेला गुंडाळून फिरू पण शकशील सगळं झाकल तुझा काही येरा झालायस काय वासाऱ्या? काय झालं 5 वर्ष झाले ना वासाऱ्या, तू माझा टावेल वापरतोस आहेस. कधीतरी विकत घे ना, लाज वाटू दे जरा तुला. अरे त्यात काय लाजायचं आता बघ हा श्याम्या दाढी करतोय हा. माझं नवीन फावडं त्याला मी दिलं मी काय बोललो काय रे श्याम्या नाही नाही अरे मोरे म्हणजे दिलदार माणूस. मोरेंनी आज मला नवा कोरा करकरीत फावडा दिलाय, बघू दे वासाऱ्या. एकदम न्यू. अरे वाचाऱ्या हा माझा आहे फावडा. मोरेंचा आहे हो. कानफार फोडून वाचाऱ्या मोऱ्याचा. हो अरे वाचाऱ्या हा मोऱ्या कधी फावडा वापरतोय ना कधी कोरा करकरी ह्याने वापरलाय. मी वापरलेला एक फावड्यावरती हा 25 दावड्या करणारा माणूस आहे. ऐका ना हो अरुण भाऊ, हा. अरुण भाऊ त्याला दावड्या नाही त्याला दाढी म्हण. इकडे जा. काय तुम्ही अरे, अरे काय काय? अरे काय? हे माझा आहे. हे माझा आहे. अरे काय तुमचं माझं करताय? आरण्या जाते जा. जाऊ दे बरं. काय नाही, माणूस आहे? बोललास ते बरोबर आहे पण ना तू अशी चिडचिड करतोस ना म्हणून तुझं कधी लग्न होईल नाही. ए वाचाऱ्या नो काय झाला असं ऐक, काय एक काम झालं करा ना. काय रे आज मला प्रायव्हसी पाहिजे. प्रायव्हसी हा, हा. तुम्ही एक काम करा, आता इकडून जा ना, संध्याकाळी आरामात या. मन बघायला आज पोरगी येणार. पोरगी येणार आहे हा. वासाड्या तू ताजमहाल आहेस की म्हातारीचा भूत आहेस तुला बघायला मोरे मोऱ्या फालतूगिरी नको. काय अरे मना पोरगी म्हणजे माझं लग्न होणार आहे. लग्नासाठी पोरगी येणार आहे मला बघायला. लग्नासाठी लग्नासाठी तुम्हाला पोरगी अरे बापरे. कानफार फोरीन वासाऱ्या, काय पोरगी माझ्यावर लग्न नाही करू शकत? नाही नाही करू शकते. व्हायला तर काही पण होऊ शकतं. व्हायला तर हा पंखा तुमच्या डोक्यावर पडून तुम्ही मरू पण शकता बुवा. असं झालंच पाहिजे असं काही नाही. हा. हा. वासाऱ्या जा ना बाहेर ऐकणार नाही का ना, तुम्ही जा ना. ओ, अरुणदा. वासाऱ्या बरं. बोला टाकलंच माझ्या पाय. ठीक आहे बाबा ठीक आहे ऐका ना. ओके ओके माझं अंग दुखतंय, मला झोप येते, तर जरा माझ्या पाठीला जरा चालून द्या ना पाठीवर. आता वासाऱ्या ऐक ना. का नाही यार, अरे, तुम्ही निघा नाही. अरे हो अरे काय निघा अरे आम्ही इथं थांबलो तर तुला त्याचा उपयोगच आहे वासाऱ्या तुमचा मग उलटून नुकसान कराल तुम्ही, निघा इथून. कसं नुकसान आहे मला सांग आता मला सांग तुला पोरगी बघायला आली हा तर तू चहा आणि कांदे पोहे नेऊन देणार आहेस काय शेंगदाणा स्वतः पोहे घेऊन येतोय असं वाटेल तुम्ही घेऊन आल्यावर. शेंगदाणा बोलतोस आहे का? मी शेंगदाणा वासाऱ्या. तू बघ आरशामध्ये न फुटलेला पिस्त्यासारखा दिसतोच आहे वासाऱ्या. चिडतोस कशाला अरे मग नाही तर काय, मला शेंगदाणा अरे बोलतोस. हो हो आम्ही कशाला बाहेर द्यायचं उलट तुला मदत होईल का काय कसली मदत कराल? आता काय आहे, आता समजा पोरगी बघायला आली हा तर तू कांदे पोहे घेऊन गेला असं बरं दिसेल का मला सांग नाही. नाही ना आम्ही तुला मदत करतो तू फक्त राजासारखा बसून राहा बाकी आमच्याकडे अच्छा अच्छा, ठीक आहे. हा, असं मग? म्हणतोस? राजासारखे एकदम. एक मिनिट. आम्ही अरे, करतो सगळं. कारण ती कधी पण येतील, कधी पण येतील ते हो हो लोकं. हो काही काळजी करू नको हा बघ हे व्यवस्थित सगळा हा ज्याला पोरगी बघायला येते आहे अरे अरे बापरे. अरे हा, या 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 ए, पाहुणे आले, पाहुणे. थांब, थांब, थांब. ए, येडेस काय तू? या 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 या, या. या, बस. बस, बस. बस. नमस्कार. या छोट्याशा ताजमहाल मध्ये तुमचं जाम भारी स्वागत आहे. नमस्कार 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 नमस्कार. मोरे व पोरगी पाहिली का? हा हो आताच बघितली अरे या वांग्याला एवढा भारी गुलाब कसा काय मिळतोय? अजून मिळालाय काय अरे पण मिळून जाईल ना. त्यान बाय नाही या धल्ल्यासाठी स्थळ येत आहेत आणि मी तसाच पडलेलो आहे. माझ्या नशीब कधी चमकणार आहे काय माहिती. बाबा फुडू काय बसाडे त्याचा काय झालं? थोडा धीर धर आज मी तुझं नशीब चमकवतो बघ खरंच? हा मग तू फक्त माझ्या होला हो कर हो हा? हो हो हो. अरण्या ए अरण्या हा, हा, पाणी अरे मी आहे ना मी आहे ना. अरे, काय एवढं काय म्हणजे. तुला बोललो होतो ना तू राजासारखं बसून हा घ्या घ्या थँक्यू. पाणी घ्या नमस्कार नमस्कार आम्ही खरात आम्ही कदम.
आम्ही मोरे. आम्ही राजपूत. अरे बापरे, फोटो तर एकाच मुलाचा दिला होता. हा तो तुम्ही अच्छा. अरुण कदम. अरे बापरे. ठीक आहे ना? आई अगं मुलाची उंची तर फोटो. नाही, पासपोर्ट साईज फोटो दिला होता ना म्हणून म्हणते. नाही यांच्या कसा पण फोटो काढा, पासपोर्ट साईजच येतो. अरे ठेवून या ना, ठेवून या. आम्ही आहे ना तू. हा, द्या, ठेवून या. अरे द्या, माझ्याकडे द्या. अरे इकडे द्या ना, इकडे द्या ना, इकडे द्या. कदम हा हे घ्या. अगं आई पण उंचीच. नाही उंचीचं काही नाही, म्हणजे फक्त त्याची उंचीच वाढलेली नाही, पण कर्तृत्वाची उंची केवढी आहे माहिती आहे त्या नाही माणसाला. असू दे, नाही उंचीवरून माणूस ठरवणारे आम्ही असं कोण ना. बरोबर. पण आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की चेतूला आम्ही खूप लाडाकोडात वाढवले हो. होय. तिच्यावर प्रेम करणारा, तिला समजून घेणारा मुलगा भेटला ना म्हणजे आम्ही जायला मोकळे. आई नाही मी प्रेम करणार आहे. बाळा अं? तू उभा का? हा. उभा का? हा, बस. वसडे बसू नको, कांदे पोहे घेऊन ये. मी मग येडायच काय? अरे काय बोलला तू? काय? की तुला राजासारखं आम्ही करू, आम्ही सगळं काम करू ना. अरे आता तू राजासारखा बसून राहिला तर त्यांना काय वाटेल, पोरगी एकटीच काम करते. आणि आपण मुलात पोरगी बघायला जातो का ना, तेव्हा पोरगी कांदे पोहे चाय घेऊन येते. आता इथं काय आहे, पोरगी तुला बघायला आलेली आहे, मग कांदे पोहे कोण आणणार? मी मग नाही, मी घरातले सगळे मी नाही काम लाखात एक आहे का ना आमचा एक नंबर. हो. हा जर घरात असेल ना तर तुमच्या पोरगीला इकडची गाडी तिकडे करण्याची काही गरज नाही आहे. नाही जग. हो, फक्त कसा त्याचा पाय ना घरात टिकला पाहिजे. म्हणजे नाही म्हणजे सतत फिरत असतो. हो. हा, आज दिल्ली, उद्या आग्रा, उद्या कर्नाटक. म्हणजे काय करतात काय? लॉंग रूटचे ड्रायव्हर आहे ना ते. कसले. ट्रक चालवतो का नाही? हा. ड्रायव्हर. हा, पण स्टॅमिना काय आहे? बापरे. म्हणजे रोज ना 1100 ते 1200 किलोमीटर गाडी चालवतो. अच्छा. हा, मग 8-8 दिवस कधी घरी येत नाही माहिती आहे. अजिबात नाही. एवढा बिझी असतो. अरे ड्युटी म्हणजे ड्युटी, कामात हलगर्जीपणा नाही काय समजली? हो. अरे बापरे. हो. कांदे पोहे आणतोय ना, बाकी काय नाही. अरे मी आहे ना, मी आहे ना. हे द्या, घ्या. घ्या हो. अरे तुझा हात दाखव. अरे डावा हात. ते डाव आहे. हा बघा, हात बघितला तेवढा कडक आहे तो. तुम्हाला माहिती असा गिअर टाकून टाकून हात कडक झालेला आहे माहितीये, एवढा मेहनती आहे तो. आणि श्याम्या, ते अरण्याच्या ट्रकवर मागे काय लिहिलेलं आहे रे? कीचड़ में जाओगी तो धोना पडेगा, हमसे शादी करोगी तो रोना पडेगा. आई असं लिहिलेलं आहे. अरे बापरे. अगं म्हणजे मी आई आयुष्यभर रडतच राहायचंय का. नाही ग असं. नाही ते माझं टरक नाही, मालकानी ते लिहिलेले आहे. म्हणजे मला तसं काही नाही. मालकाचा लय विश्वास आहे याच्यावर एकदम. हा, जीवा पाठ प्रेम मालकाचा आहे. म्हणजे अख्खाच्या अख्खा ट्रेक ना ह्याच्या स्वाधीन करतो. हो. ते त्याला टेन्शन काय आहे, हा कसा 8-8 दिवसांनी घरी येतो का ना? 8-8. आठवत. हो, पण याचा तसं नाही हा घरीच असतो का नाही रात्रंदिवस. हो, हो. नाही म्हणजे नोकरी करतो ना असं नाही आहे, हा. पण सकाळी कामात जाणं, संध्याकाळी 6 वाजता घरा. येतं. मोरे काय सांगतो तू? तुम्ही बाहेर जाणार होतात ना? नाही नाही, राहू दे त्यांना, बसू दे, मग सगळ्यांसमोर बोलूया. तर तुम्ही असं म्हणतोय तर होय, होय. नाही, सहवास मिळणार नाही. बरं मी काय म्हणतो, तुमच्या मुलीची आवड निवड काय? मी भरतनाट्यम शिकलीये आणि शास्त्रीय गायन सुद्धा. 4 परीक्षा झाल्यात. अच्छा, म्हणजे तुम्हाला गाणं पण येतं काय? हो हो. आणि नाच गाणं पण येतं. अच्छा, वा वा, म्हणजे सगळंच येतं तुम्हाला. अरे वा, मग तुमचं चांगलंच जुलं. आमच्या आरण्याला नाच गाण्याची फार आवड आहे का नाही? हो का? होय तर, म्हणजे काय बरं झालं घरातल्या घरात तुम्ही नाच गाणं करणारे आहो, म्हणजे याला आता बाहेर जायला नको. आणि ते पैसे उडवतो ना, ते पैसे पण वाचतील का? आई अगं काय बोलतात हे. मी काय ते नाच गाणं करणारी बाई वाटले का. कसं बोलतात आई हे. नाही म्हणजे असं एकदम मी कधीतरी जात नाही, कधीतरी दमलं तर थोडीशी मजा करायला बाहेर जातो. काय फेकतो सर? वाटल तर काय सांगतोस अरे तू? कधी बोललो मी वाचायला? काय, तू नाही तर आम्हाला सांगतोस. अरे मी आज कर्नाटकला गेलो होतो, काय नाच गाणं मी पाहिलेला आहे. परवा दिल्लीला गेला तेव्हा काय सांगत होता, काय डान्स. हो मग. ओळख काय याची माहिती आहे? बापरे. अहो कुठं पण जाऊ द्या, त्या नाच गाणं करणाऱ्या बायका आहेत ना, ह्याला नुसता बघितली ओ शेट असं करतात का? ओ, अशी त्यांची ओळख आहे? ओळख आहे. जगात ओळख केवढी आहे त्याची. मेन सेट नाही मी मेन म्हणजे सेट. खरं म्हणजे हा रसिक आहे. रसिक आहे. हा, म्हणजे नाच गाण्याचा रसिक आहे ना, हा कसा अरसिक आहे का नाही. म्हणजे संगीतातला ना याला ओ की ठो माहिती नाही.
नाही नाही म्हणजे अगदी तसं नाही म्हणजे पिक्चरचे गाणे बिने ते ऐकतो मी काय पण असं फडावर जाऊन नाच गाणे वगैरे बघ नाही 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 बाबा नाही कारण आमच्या घराण्याचे तसे संस्कारच नाही ना हो. आमच्या कित्येक पिढ्यांमध्ये असं कोणी जाऊन नाच गाणं बघितल्याचं मी तरी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे असं कुठल्या बाईकडे डोळावर करून आम्ही बघतोच नाही फक्त आता समजा माझी बायको तिला शास्त्रीय संगीत येतं तिला डान्स येतं ती करत असेल तर तिचं कौतुक करेल बा म्हणजे असं तोंड भरून करेल नाही म्हणजे तसा हा रसिक आहे पण हा कसा अतिरसिक आहे का? हो. अतिरसिक नकोच आहे ना आपल्याला म्हणजे? नॉर्मल रसिक अशीच माणसं असतात म्हणजे दुसऱ्या बायकांवरती पैसे उधळण्यापेक्षा स्वतःच्या बायकोला प्रोत्साहन देणारा नवराच हवाय आम्हाला असं स्थळ हवंय ना आम्हाला नाही, नाही, पण ते बरोबर आहे असं असेल तर मग तुमच्या मुलीचं ह्याच्याबरोबर लग्न लावून द्या काय झालं? काय झालं तुझा वाचाऱ्या काय झालं? अरे माझं कौतुक करायचं ना तर तू त्याच्याबद्दल चांगलं बोलतोस आहेस वाचाऱ्या तुला कळत कसं नाही असं बोललो काय मी मग वाचाऱ्या तू जे काय बोलतोस आहेस हा. ना तर त्यांना असं वाटतंय तो सज्जन नेहमी बायका फिरवतोय असं वाटतंय असं बोललो काय मी बघतोय सगळं अरे तू अरे हो हो मला माहितीये कसं लग्न जमायचं. त्या बघायला पोरक्या. नाही, नाही, ऐका नाही नाही, चुकलं माझा म्हणजे माझ्या बोलण्यात तुम्हाला असं वाटलं असेल की हा बायका फिरवणार आहे नाही तसंच वाटतंय नाही नाही असेल म्हणजे पूर्वी कधी ह्याने बायका बिका फिरवलं नसेल पण आता कसं लग्न एकदा झालं ना की तो काय बाहेर जाणार नाही काय म्हणलो कशावरून? अरे ही मोरी की गॅरंटी आहे मी भरोसा देतो ना तुम्हाला कोण मोरे आम्ही तुम्हाला ओळखतो तुम्ही संसार करणार आहात अरे असं काय करता वा हे सज्जन स्थळ सोडून ह्याच्यासोबत लग्न लावून देऊ माझ्या पोरीचं अहो मी देतो गॅरंटी मोरी की गॅरंटी काय समजलं हा तुम्ही काय काळजी काय राहण्या मी करून देतो ना तुम्हाला अरे पर वसारे इकडे ना काय झालं आता काय तुझं झालं? काय? अरे तू माझ्याबद्दल बोल ना त्याच्याबद्दल चांगलं का बोलतोस तू चांगला वाटतोय अब कारण्या मी तुझा सगळा सुरळीत करून देतो हे मोरी की गॅरंटी आहे खड्यात गेलं मोऱ्या वासाऱ्या आतापर्यंत काय केलं आहेस तू आता करणार आहे ते असं मध्ये चला आम्ही निघ नाही, अरे, नाही, नाही, थांबा, नाही, थांबा, नाही. ते मध्ये मध्ये त्यांना नाही, थोडेसे ऐका ना, झटके येतात हो, तुम्ही- ऐका ना ऐका मी काय म्हणतो बसा 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 2 मिनिटं बसा, बसा काय बसा, असं बसा. काय हा, आता आली तर लग्न जुलवूनच जा ना मी काय म्हणतो आता बघा आता तुमच्या पुरीचं ह्या श्याम बरोबर आमच्या लग्न जर झालं तर तुम्ही मोकले व्हाल म्हणजे टेन्शन मधनं मोकले व्हाल हा, हा, हा. आमचा आरण्य पण मोकलाय तुम्ही पण मोकली आहो हा. तेव्हा लग्न करणे दोघं मोकली व्हा लाज वाटत कसं काय बोलतोय सांगा कदम यांना अरे तुला काय कळतं काय कसं बोलताय ते अरे वसाड्या मी मना पोरीशी लग्न करायचं आईशी नाही लग्न करायचं आहे येड्याच काय रे काय नुसता पुरी पुरी लावलाय 1-1.5 वर्षांनी ती आई होणारच आहे ना अरे तू नशीबवान आहेस कसं अरे तुला बायको तर मिळणारच आहे पण तुला आई आणि बायको मिळणार आहे एक. हो तुम्ही कसं बोलता नाही बरोबर आहे हा आणि रेडीमेड पोरगी पण मिळणार आहे आता ह्या श्याम बरोबर लग्न झालं तर घरातल्या घरात आईचा जावई नाही भेटेल तुला तुला सांगतो अरण्या दिवस रात्र तुझं पाय चाटील पाया पडेल तुझ्या हा वसार माझ्या पाया पडे मग माझं पाय साठी पाय चाटील एक नंबर मग मनात जाम आवरले हा. शेंगदाणा मना बोललाय सांगायची हो. आता त्याची जिरो बरोबर बरोबर. हॅलो मी काय बोलतो आपण दोघं लग्न करूया ना तुम्ही वेडे झालात का कसं बोलताय तुम्ही अरे तुम्हाला काय कळत नाही आपण दोघं जर लग्न केलं तर हा वसाला आपल्या पाया पडेल अरे आमच्या ह्यांना जाऊन अजून 1 वर्ष पण झालेलं नाहीये हो आईचं बाबांवर खूप प्रेम होतं आई दुसऱ्या कोणाचा विचार सुद्धा करू शकत नाही हो अजून 2-4 महिने तरी नाही आई नाही तू कसं बोलताय ते ह्याच्यासोबत लग्न करू मी हा आपण करू म्हणजे हा पाया पडेल ना तुमच्या लक्षात येत नाही म्हणजे मज्जा मज्जा कसली मज्जा तुमच्यासोबत लग्न करण्यापेक्षा मी चाणक्य हुशार मोऱ्यांसोबत लग्न करीन मोऱ्या मोऱ्या मारून तुम्ही लग्न कसं गप्पच रे वासडी आता ते तयार आहेत ना लग्न करायला तुम्ही तयार आहो हो मग मी पण तयार आहे शामराव आम्ही तर आधी तयार आहे है ना मग चला अरे चला, अरे, एक मिनिट. अरे, मी काय म्हणतो आपण खालच्या हॉटेलमध्ये जाऊन बसूया हो. तिथे चाय घेऊया नाकावडी आणि लग्न सगळं ठरवून घेऊया हा आणि हॉल बिल अरण्या लग्नाला या भाऊ देवला अरे वाचाऱ्यानो माझ्या मित्रात का कोण आहे वाचाऱ्यानो नागाची पिल्ल मी जपले वाचाऱ्यांना अरे वाजव वाचाऱ्या अरे हे नको वाजवू. लग्न मोडले ते वाजव वाचाऱ्या वा 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 जाम भारी ट्विस्ट होता मजा आली प्रसादा काय म्हणाल वा नेहमीप्रमाणे फुल ऑन एनर्जी आणि तुला उल्लू बनवण्याचा फुल प्रूफ प्लॅन या दोघांचा तुम्ही दोघं जे काही खुलता ना त्याची काढायची म्हटल्यावर की म्हणजे फुल ऑन एनर्जी आणि असं जीव ओतून काम करता मोरे विशेष करून तू
पण त्यामुळे जास्त मजा येते, नेहमीच मजा येते. तुमच्या तिघांचं बॉन्डिंग खूप छान आहे प्रत्यक्षातही आणि ते दिसतं सुद्धा स्किटमध्ये. तुमच्या दोघींची कॅरेक्टर्स पण छान होती आणि छान कॅरी केलीत दोघींनी, मजा आली. सई. गोड परफॉर्मन्स होता. अरुणदा, तुमची खूप दया आली आणि मला असं वाटतं की तुमच्या कन्व्हिक्शनमुळे हे सगळं पॉसिबल होतं. आम्हाला माहीत असतं की कोणाचा तरी पोपट होणार आहे, मोस्टली तुमचा, पण ते कसं तुम्ही मांडताय हे खूप इंटरेस्टिंग असतं आणि नेहमीच इंटरेस्टिंग असतं. तुमच्या दोघांचीही तेवढीच तगडी साथ असते. चेतू, आज काही काही मॅनरिझम्स अशक्य होते. फार मस्त आवाज आणि हाईट वगैरे असं काहीतरी वेगळंच होतं. आणि वने, तू एकच सिक्सर हाणलास, पण तो मॅच विनिंग सिक्सर होता. मजा आली. मजा आली. धन्यवाद. हो, धन्यवाद. मंडळी, या वर्षाची अखेर आणि नवीन वर्षाचं स्वागत हसत खेळत करण्यासाठी आणखी एक हास्य पुष्प घेऊन येत आहेत आपले सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. गेलं बिचारं 2023 गेलं गॉड. पण आता 2024 मध्ये तरी लॉलीला तिचा जोडीदार भेटणार आहे की नाही? हे वर्षाणो, तुम्ही एका मागोमाग एक येता आणि जाता, पण लॉलीला 31 डिसेंबर एकटीलाच घालवायला लागतो. 31 डिसेंबरच्या रात्री लॉली एकटीच त्या बुड्डा मॅनशी गप्पा मारत असते. काय सांगू, लॉलीला 31 डिसेंबरची रात्र ईद करायला वेगते, खायला उठते. पण नाही, आता लॉली तिचं क्राईम सॉन्ग गाणार नाहीये, म्हणजे रडगाणं गाणार नाहीये. लॉली तुम्हाला सांगणार आहे 2024 मध्ये काय होणार आहे. आणि आज हे सांगायला माझ्यासोबत हिते कोणीतरी आहे. तर जोरदार टाळ्यांनी आपण क्लॅप करूया आणि त्यांचे स्वागत करूया, वेलकमिंग करूया शेरू भाऊ साक्षात्कार यांचं. ते कोणाला वेलकम केलं तुम्ही? शिरू भाऊ साक्षात्कार. नाही, ते शिरूभाऊ साक्षात्कार नाही, राशी भविष्यकार आहे. दॅट इज दॅट. ऍक्च्युली काय ना, शिरू भाऊ नावाचा माझा एक फ्रेंड होता. शिरू भाऊ रोज देतो मला डब्यातलं खाऊ आणि मला बोलतो लॉली तुला चाऊ. हरकत नाही, असू शकतो, पण मी शिरूभाऊ बद्दल इथे गप्पा मारायला आलो नाही. मी राशी भविष्यकार पंडित येडवड्डा. किती नॉटी नाव आहे ना, येडवड्डा. चुकून फंबल पडला तर येडवड्डा, ए डवड्डा, ए वड्डा, के वड्डा. पोट्री केली मी. आम्हाला जर माहित असतं तुम्ही अँकरिंग करणार, आम्ही इथे आलोच नसतो. हरकत नाही, आम्ही इथे लोकांचं राशी भविष्य सांगायला आलोय. मी पण इथे तुमच्यासोबत फन करायला आलीये. म्हणजे आम्ही असतो दक्षिणेतून, पण आम्ही आलोय महाराष्ट्रात, म्हणून आमचं नाव पंडित येडवड्डा. मराठी पण आम्हाला येते. ओ, म्हणून तुम्ही मराठीमध्ये बोलताय आणि तुमचं नाव येडवड्डा. खूप आवडलं मला. व्हेरी नॉटी. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. या आपण फन करूया. पण तुम्ही अँकरिंग करता असं, तुम्ही कोण आहात? कोण? मला नाही ओळखलं? मी द लॉली. असं काय करता? मी लॉली द फिल्मिंग स्टार. ओ, तुम्ही हिरोईन आहात? मी हिरोईन आहे मग. डोळे बघा डोळे. डोळ्यात कसे ससे आले. नॉटी रॅबिट. नाही तसं फॅटी रॅबिट. वाटत तर नाही हिरोईन. हरकत हिरोईनची नाहीये. हसतात कसे. कोणी
कशी हसतात लाफिंग लाफिंग लाफा लाफा नाही, पण मॅडम कोणते सिनेमे केले असतात तुम्ही? मी खूप सारे फिल्मिंग केलेत. हा. सैया आए रात भर सिताएं, रात गई बात गई, औच मेरी जान गई, लॉली आणि ॲनिमल. अरे बापरे. लॉलीने खूप सारे फिल्मिंगचं शूटिंग केलंय. लॉलीला पेमेंट सुद्धा मिळालंय आणि सगळे बोलतात लॉली मस्त काम झाले, पण लॉलीचे कोणी फिल्मिंग रिलीजिंगच करत नाही. हे बघा येडापुड्डा, येडवड्डा. दॅट इज दॅट. येडवड्डा. ऐका ना येडावड्डा, मला प्लीज जरा सांगा 2024 मध्ये तरी लॉलीच्या फिल्मिंगची डिलिव्हरी होणार आहे का? तुमच्यात फिल्मिंगची डिलिव्हरी करतात आणि मग बाळं काय रिलीज करतात? लाफा लाफा लाफ्टर करताय काय? फॅटी रॅबिट. मी सगळं सांगणार, तुम्ही बसून घ्या. माझी जागा इकडे आहे म्हणून. ओके ओके ओके. सो तुमचं असं म्हणणं आहे की तुमचा सिनेमा रिलीज होणार की नाही? डिलिव्हरीच झाली आम्ही नाही. सांगणार. मला सांगा तुमची रास कोणती आहे? माझी रास ए येड रास. हा? येडी रास. येडी रास? माझी आई मला बोलायची, माझी मम्मी बोलायची काही येड्या राशीची पोरगी आहे. मी रास विचारतोय, रास. झोडियाक साईन? इश्श. मॅडम झोडियाक साईन. झोडियाक चावट नाही बोलायचं मंचावर. झोडियाक साईन. तुम्ही सैया बोलू. ओके ओके ओके. राहू दे, हरकत नाही, मी नंतर सांगतो. आधी इथे लोक जमले त्यांच्याबद्दल बोलूया आपण. हा, Yes, yes, मी please. तुमचं राशी भविष्य मी मागे नंतर पण सांगेन. माझं भविष्य सांगा. सांगणार. सो मंडळी, 2024 येत आहे आणि मला तुम्हाला हे सांगायचं की 2024 हे तुम्हाला सगळ्यांना उत्तम जाणार आहे. नाईस. येत्या वर्षात सगळ्यांचे सिनेमे होणार आहेत, खूप सारे सिनेमे होणार आहेत आणि मध्ये मध्ये जमलं तर हास्य जत्रेचं शूटिंग सुद्धा होणार आहे. कधी प्रसादोक नसतील, कधी साई ताम्हाणकर नसतील, कधी स्वतः पंडित येडवड्डा नसतील. सिनेमे सगळ्यांचे होणार, पण हास्य जत्रेचं शूटिंग सुद्धा होणार आणि येत्या वर्षात तुम्हालाही हसायला मिळणार. काहींच्या आयुष्यात यंदा इंटरनॅशनल टूर सुद्धा आहेत. इंटरनॅशनल. काही जणांच्या आयुष्यात परदेश गमन आहे, तर काही जणांच्या आयुष्यात स्वग्राम गमन आहे. जस्ट टेल मी, ही स्वग्राम म्हणजे ते स्वतःच्याच गावी फेऱ्या मारणार आहेत. सो सॅड. सो सॅड. पण येता 2024 सगळ्यांना उत्तम जाणार आहे. तर आता आपण राशीनुसार प्रत्येकाचं भविष्य बघूया. हो. पहिली रास असते मेष रास. उमेश मला खूप आवडायचं. उमेश नाही, मेष रास. मेष रास. मेष मेंढा असतो, मेंढा. ओ आय नो दॅट मेंढा. Yeah. ओ मेष रास मेंढा. तुम्हाला माहितीये मेंढा जेव्हा असा ढुशी मारतो ना, आय जस्ट लाईक इट. ओके. मी तुम्हाला ढुशी मारू, अशी ढुशी मारू. आय लाईक इट. लहानात का हो, लहानात गुदी गुदी काय झाली, करताय? गुदी गुदी. एक मिनिट, चालू आहे, प्रोग्राम चालू आहे, सगळे बघतायत So, आपल्याला. मला पण इथे लॉलीला पण इथे फोन करायलाच बोलवलं होतं. सो हरकत नाही या. नाही. सो पहिली रास आहे मेष रास. मेष रास ही अग्नि रास असून ती उग्र स्वभावाची आहे. ओ उग्र. हा. आय जस्ट लव्ह उग्र. उग्र वाईल्ड. हे नका करू. मी दरवेळी बोलल्यावर काहीतरी रिॲक्शन आली पाहिजे असं काही नाही आहे. फोन केला. फोन करायला नाही, लोक राशी भविष्य ऐकायला आलेले आहेत तिथे. ओके ओके. तर मेष राशीच्या लोकांना सुद्धा हे यंदाचं 2024 हे उत्तम जाणार आहे. काही विवाहेच्छुक तरुणांची लग्न सुद्धा या वर्षी होतील. ओ म्हणजे माझं पण लग्न होणार का? तुमची रास मेष आहे का? नाहीये माझी रास मेष, पण माझा मेष रास करून द्या ना. असं नाही करून देत आहे, नाही. ती असावी लागते. अच्छा. आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती रास आपली होते. ओ मग माझ्या जन्माच्या वेळी चंद्र खिडकीत होता, मग माझी खिडकी रास आहे का? सांगा. हट. असं नसतं, मी तुम्हाला सांगतो नंतर. तुम्ही थांबा जरा. असं ते थांबा. तर मंडळी, मेष राशीची लोक ही अग्निरास असल्या कारणाने ते नुसते विचार करून थांबत नाही, तर त्वरित त्यावर कृती सुद्धा करतात. मण्याची रास पण मेषच असणार. तो पण विचार नाही करत, कृती करून टाकतो. वेडा कुठला. काय बोलताय तुम्ही? इथे
कार्यक्रम म्हणे हो पण इट्स ओके. म्हणा असंच आहे. म्हणा विचार नाही करत. त्याने ठरवलं ना पिकनिकला जायचं तर तो पिकनिकला जातो. एवढंच आहे ते. मग हे पूर्ण बोला ना, काहीतरी वेगळे अर्थ निघतात. नाही नाही असंच. नाही हरकत नाही. तर मेष राशीची जी बेरोजगार लोक आहेत त्यांनी या 2024 मध्ये काळजी घ्यायला पाहिजे. पण खचून जाऊ नका बेरोजगारांनो, तुम्ही खचून जाऊ नका. हे बेरोजगारांनो थांबा. तुम्ही खचून जाऊ नका. लॉली तुम्हाला रोजगार करेल. ओ बसा इथे. काय बोलताय तुम्ही? असं काय करता? मी सगळ्यांना हेच सांगतेय की प्लीज तुम्ही खचून जाऊ नका. रोजगार पुरवण्यासाठी रोजगार देण्यासाठी लॉली तुमच्यासाठी प्रयत्न करेल. हरकत नाही. ते डायरेक्ट वेगळं काहीतरी वाटतं तुम्ही. हरकत नाही. तर ही होती मेषरास. मेष राशीचा भाग्यांक आहे 6, 8 आणि 9. 6 वाजता 8 वाजता आणि 9 वाजता 3च वेळा काय पळायचं पळायचं? भाग्यांक भांगायचं. असं ते मॅडम काय होतंय, म्हणजे राशी भविष्याचा कार्यक्रम कमी होतोय आणि फण जास्त होतंय. चांगले 2024 मध्ये फणच करायचंय सगळ्यांना. हरकत नाही. तर मंडळी ह्याच फण नोटवर आपण जाऊया. तुम्ही गोड हसताय खूप. हो हरकत नाही. तर मंडळी या फन नोटवर आता आपण पुढील राशीकडे वळूया. पुढची रास आहे वृषभ. ओ वृषभ नॉटी कुठला इंग्लंडला पळाला. मला बोलला लॉली मला तुझ्यासोबत राहायचं नाही. एक मिनिट. ओ तो ऋषभ असेल, मी वृषभ बोलतोय. ओ वृषभ ते याच्यात चिन्ह असेल बैलाचं. ओ ओ ओ ओ हो की ऋषभ. हा बैल. वृषभ बैल हा ताकदवान असतो. आय लाईक ताकदवान पीपल. मला खूप आवडतात ताकदवान पीपल. हे वृषभ कराणो कोणी जर विवाहोत्सुक असतील तर मला सांगा, आपण एकत्र संसाराचा गाडा असं ढकलूया. मॅडम एक मिनिट. आपण तुमच्या लग्नासाठी नाही भेटलोय. लोक इथे ऐकायला काहीतरी थांबले आहेत. राशी भविष्य चाललंय ना, ते ऐकायला थांबलेत. ओके त्याच्याबद्दल बोलूया आपण. या प्लीज. मी फोन करत होती. तर वृषभ राशीच्या लोकांना मला या वर्षी सावधानतेचा इशारा द्यायचा आहे की त्यांनी यंदाच्या वर्षी 2024 मध्ये अपघात टाळावे. सो अपघात टाळावे. हा वृषभ कराणो अपघात टाळावे. हा कपाटात लपताना, बेडवरून खाली उतरताना, जिन्यातून पळताना अपघात टाळावे. इथे का अपघात होतील? माझे होतात. माझे अपघात होतात बेडवरून. कधी कधी मी अशी खयालो मध्ये असते, कधी अशी झोपलेली असते तर अशी पटकन उतरते तर पाय लचकतो. कपाटात लपलेली असते तर मग अपघात खडबुड खुडबुड होते. पण लोक का जातील कपाटात लपायला? मी लपते. मी लुपाछुपी खेळते ना माझ्या कॅट सोबत. आणि कॅट शोधते तुम्हाला? नाही ना शोधत. मी 2-2 दिवस अशीच असते डांबलेली कपाटात. मग कशाला खेळतात ते? मुळात बाहेर काय येतं तुम्ही? आ? मुळात बाहेर काय तर थांबायचं ना आतच. तुम्ही खूप इतके येडावड्डा हसताना. मॅडम एकदा आरशात चेहरा बघा, किती वेड्या दिसताय तुम्ही. ए ऋषभ झालं तुमचं. बघा तुम्ही काय ते. मला नाही सांगायचंय. पुढची रास आहे तुला. मला सगळ्याच्या सगळ्या राशी मला. तुला नाही, मी राशीबद्दल बोलतोय. पुढची रास आहे तुला. मला नाही ऐकायचंय तुलाबद्दल. मला तुलाबद्दल ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. मला मुलाबद्दल ऐकण्यात इंटरेस्ट आहे. 2024 मध्ये एक तरी मुलगा येईल. ऐका, मी इथे मुलांबद्दल सांगायला नाही आलोय. मी राशींबद्दल सांगायला आलोय. पण मला मग 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 मला त्या राशीबद्दल सांगा. भाद्रपद राशीबद्दल सांगा. भाद्रपदी रास नाहीये. भाद्रपद हा महिना आहे. ओ मग जानेवारी फेब्रुवारी ते पण महिने आहेत. ओ मग ती स्वाती आणि रोहिणी ते नक्षत्र आहेत. ओ मग ते श्रमेश आणि प्रथमेश ते ऍक्टर आहेत. आणि मग ते शनिवार आणि रविवार हास्य जत्रा असते. आणि मग ती मोडला. अहो पण मला सांगा तर खरं. तुमची ना चिडकी रास आहे. चिडकी रास. येडावड्डा. पडलं पाहिजे तुमच्या नावामध्ये, मग तुम्हाला कळेल. बघा काय ते होईल तुमची रास. पण तुम्ही काय ते बघा. मला ना वर्ष बेकार सुरुवात झाली. बघ मला नाही करायचं इकडे. चाल. जशी 31st ची पार्टी तसाच कल्ला होता परफॉर्मन्स. एकदम तुफान मजा आली. हास्यरसिक प्रसाद दा. खूप छान. मला आज पर्टिक्युलरली म्हणजे तुम्ही सगळे छानच काम करता.
आपले लेखक लिहितात पण खूप छान, खूप कष्ट तुम्ही सगळेजण त्या क्रिएटिव्ह मिटिंगला घेता वगैरे, हे सगळं खूप वेळा बोलून झालं आहे. आज मला अशा एका ग्रुपबद्दल बोलायचं आहे, ज्या ग्रुपबद्दल मी बोललो नाही. मे बी त्या ग्रुपमधल्या इंडिव्हिज्युअल माणसांबद्दल बोललो असेन, पण ग्रुपबद्दल आज मला बोलायचं आहे विशेष करून, आणि तो ग्रुप आहे आमिरचा. मला असं वाटतं की आमिर काय, बाबा, मोनल, किशोर, श्याम, या सगळ्या मंडळींचा सेन्स ऑफ ह्युमर अफलातून आहे, आणि तो त्यांच्या वाजवण्यातून, तो ज्या पद्धतीने ते स्किट भरतात त्यातनं आपल्याला ठाई दिसत आलेला आहे. तर माझी मोटे आणि गोस्वामींना अशी एक विनंती आहे की इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना तुम्ही काढता, शोधत असता, नाविन्यपूर्ण ते असतात, तर एक आमिरच्या बँडचा बेस असलेलं स्किट लवकरात लवकर यावं या मंचावरती, अशी माझी मनापासून इच्छा आहे. मला पाहायला फार आवडेल. पकडणारा अशा बांगर पण पाहिजे. बाकी परफॉर्मन्स ॲज युजल फॅन्टास्टिक, मजा आली. थँक्यू गाईज, हॅपी न्यू इयर.